नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तुम्हा सर्वांना आज धुलीवंदन आहे, तर होळीचा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे. तर तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा व्हिडिओ आहे मराठी दिवसाचा. तर रिटर्न सकाळी सकाळी मुलींची तयारी केलेली होती. तर व्हिडिओ छोटा होईल त्यामुळे ह्या ज्या क्लिप आहे ते याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. तर बघा बापाचं प्रेम. तर त्यांची मी तयारी करून दिली होती बऱ्यापैकी आणि त्या शाळेत निघाल्या होत्या. तर छान असा दोघींचा पण मेकअप लूक केला होता. तर त्या सकाळी गेल्यानंतर आम्ही दुपारनंतर मळ्यात गेलो होतो. मळ्यात गेल्यानंतर आहे ना, थोडेसे जे कांदे आहेत ते काढायचे होते, पण ते ओले होते त्याच्यामुळे आहे ना थोडेच काढले आणि कापून जे आहे ते झाकून ठेवले. नंतर घरी यायचं होतं. घरी ना येतानाच आहे ना एक आपलं पपईचं झाड लावलेलं आहे ना, त्याला खूप छान पपया आलेल्या आहे. तर त्याही आपल्याला आणायच्या होत्या. तर बघा इथं कांदे आहे ना खूप छान आहे, पण त्याला भावच नाही आहे आणि आता उन्हामुळं तर बघा असे ना त्याचे जे वरचे साल आहे ते निघून चाललेले होते. तर कांदे तर खरंच खूप छान होते, पण आता भावच नाही आहे त्याला. 500-600 रुपये भाव आहे. पण आता ते शेतात पण ठेवता येत नाही, काढावं तर लागणारच आहे. तर बघा आता आहे ना ऊन खूप होतं ना, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेस जे आहे ते मळ्यात गेलो होतो आणि मग थोडेसे कांदे कापले. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं होतं मी की जे पपई आपण लावली होती ना, छोटीच आहे, पण त्यामध्ये एकही बी निघत नाही आणि इतकी गोड आहे तर बस. तर बघा आपण लावलेल्या स्वतः झाडाचं फळ आणि त्याचा आनंद घेणं काहीतरी खरंच खूप भारी वाटतं. तर मस्त अशी आता पपई तोडली आणि आपण आता घरी निघणार आहोत. तर घरी आल्यानंतर ना ती मुलींना कापून दिली. तर बघा आता मी कापल्यानंतर तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये बीच निघत नाही आणि खायला तर इतकी गोड लागते. तर बघा एकही बी नाही निघत यामध्ये. तर या बी म्हणजे या पपईच्या झाडाचं नाव काय म्हणजे वेगवेगळे नावं असतात त्याला. तर याचं कोणतं बी आहे काय माहिती, पण खूप छान आहे. तर इथं आहे ना मुली ज्या आहेत ते सँडविच खात होत्या. आम्ही पपई खाल्ली आणि संध्याकाळी ना मग मस्त असं आहे ना आपली होळी जी आहे तर आमच्या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तर तिथंच पेटवली जाते. तर बघू शकता तुम्ही थोडंसं लेट झालं होतं स्वयंपाक करताना. तर या दिवशी ना पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. पण आम्ही पाडव्याला पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो करतो. या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य जो आहे तो दाखवतो. म्हणजे डाळ, भात, पुड्या, जसं आपल्याला म्हणजे फक्त गोडाधोडाचा नैवेद्य जो आहे, ज्याला म्हणजे काही काही जण पुरणपोळी पण करतात. तर होळी सण का साजरा केला जातो यामागे म्हणजे वाईटावरती सत्याचा विजय होतो आणि जे काही राग द्वेष असतील ते विसरून नव्याने जी आहे ती आयुष्याची सुरुवात करायची असते आणि आपला जो राग मत्सर आळस असेल तो या होळीच्या जाळामध्ये जाळायचा असतो. तर यामागे पौराणिक कथा म्हटलं तर आहे ना, हिरण्यकश्यप नावाचा राजा होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद होता. तर प्रल्हाद हा विष्णू भक्त होता आणि हिरण्यकश्यपला आहे ना भगवान विष्णूंचा खूप राग होता. तर ती भक्ती करण्यापासून तो थांबत होता. तर एकदा त्याला खूप राग आला आणि त्याने त्याची बहीण आहे तिची जी आहे ती हिरण्यकश्यपनं आपल्या बहिणीची, जिचं नाव होतं होलिका, तिची मदत घेतली आणि ना जाळावरती बसून तिला वरदान दिलेलं होतं की ती ती म्हणजे अग्नीमध्ये पेटू शकत नाही म्हणून. तर तिच्या मांडीवरती प्रल्हादला बसवलं आणि जी अग्नी आहे तो पेटवण्यात आला. तर यावेळेस आहे ना जी प्रल्हाद आहे त्यांची भक्ती जिंकली आणि जी हिरण्यकश्यपची बहीण होती होलिका, तर ती दहन झाली. म्हणजे या दिवशी असं म्हटलं जातं की वाईटावरती सत्याचा विजय झाला, खऱ्याचा विजय झाला आणि तिथपासून फाल्गुनमध्ये ही जी पौर्णिमा येते ती होली म्हणून साजरी केली जाते. तर यामागे खूप आख्यायिका आहे, काही वैज्ञानिक कारणंही आहे. तर इथं खाली मी तुम्हाला देईलच इनबॉक्समध्ये की म्हणजे पूर्ण माहिती डिटेलमध्ये देईल. तर आता बघा इथं आम्ही सर्व गावातल्या बायका आलेल्या आहे. ए थांब. तर इथं पूजा झाल्यानंतर याच्या ना समोर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तिथंही जे आहे नैवेद्य ठेवलेलं गणपती बाप्पा छोटीशी मूर्त आहे आणि आमच्याकडे शनी मंदिराकडं पण गणपती बाप्पाची मूर्त आहे. आता प्रत्येक मंदिरासमोर गणपती बाप्पाचं मूर्ती हे असते. तर इथंही नैवेद्य ठेवल्यानंतर आमचं जे गावात म्हणजे मळ्यामध्ये ना आमचं म्हसोबाचं मंदिर आहे
तिकडे गेलो तिथेही होळी पेटवली जाते, तर तिथेही आम्ही नैवेद्य ठेवला आणि दर्शन घेतलं. तर बघा इथेही होळी जी आहे ती पेटवलेली होती. मग नंतर इथं आम्ही ना गाडीवरती गेलो. हे ना आमचं म्हसोबाचं मंदिर आहे इथं आणि या म्हसोबाच्या मंदिरापाशी ही होळी आहे. तर आता इकडं नैवेद्य ठेवायला आलेलो आहे. इकडं गाव आहे. तर चला आता मी नैवेद्य ठेवलेला आहे तर पाया पडून घेते. इथं म्हसोबा महाराज आहेत आमचे. तर बघा इथं इथं पण नैवेद्य ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर चला आता मी दर्शन करून घेते. तर काही जण आहे ना पुरणपोळीचं नैवेद्य करते आणि काही जण जे आहे ना ते आपल्या गुळाच्या ज्या म्हणजे गुळाचा जो आहे ना तो नैवेद्य करते चांदक्यांचा. तर हे आमचे म्हसोबा महाराज आहेत आणि इथं पण होळी आहे, गावात पण होळी असते.